मंडळी, गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यातील वारीच्या निमित्ताने आपण एकमेकांना अप्रत्यक्ष भेटत आहोत। वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काका। कोण आहेत हे गोरोबा काका? त्यांना काका म्हणून साऱ्या संतांनी आदर का द्यावा? आज त्यांची जन्मभूमी व समाधीभूमी असणाऱ्या त्यांच्या इतिहास प्रसिद्ध गावाला सुद्धा त्यांच्या नावाने ओळखले जावे असे काय आहे त्यांच्या विचारात? चैत्रवद्य त्रयोदशी शके 1239 म्हणजेच इसवी सन 1317 साली समाधी घेतल्यानंतर आज 700 वर्षाहून अधिक काळानंतरही त्यांच्या नावानं जनमानसाच्या मनाला घातलेली भुरळ तसूभरही कमी होऊ नये असे काय आहे त्यांच्या नावात? कोणती वेगळी ओळख आहे या महात्म्याची? कोणी एकेकाळी या देशात धर्माच्या नावाखाली काहीसा अधर्म बळावू लागला होता। मूळ धर्म, सूक्ष्म धर्म बाजूला पडून स्थूल धर्मात माणसं अडकून पडू लागली होती। अवडंबरं वाढली होती। नको त्या कर्मकांडांचे महत्त्व वाढू लागले होते। वर्णव्यवस्था निर्मिती मागील पूर्वसुरींचा उद्देश बाजूला पडला होता। राजसत्ता भोगवादाकडे झुकू लागली होती आणि धर्मसत्ता केवळ प्रथा, परंपरा व नियमांच्या चौकटीपुरती संकुचित झाली होती। तेव्हा अस्तित्वाच्या मागणीनुसार या स्थितीच्या शुद्धीकरणासाठी ये मराठीची ये नगरी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अवतीर्ण झाली। त्या संत मांदियाळीचे मार्गदर्शक सल्लागार म्हणजे संत गोरोबा काका। कुंभार वंशातला त्यांचा जन्म, कुंभाराचे नाते आजन्म मातीशी। माणसाचा देह मातीचा, शेवटी मातीतच मिसळतो म्हणतात। मग तो जीवनभर मातीशी जोडलेला, म्हणून मातीशी इमानदार असणे तेवढेच आवश्यक। अन्यथा तत्वांची माती होऊन मूल्य मातीमोल केली जातात। सारे संत या मातीची लेकरं, मातीवर प्रेम करणारी, मातीची महती गाणारी। गोरोबा काकाही याला अपवाद नाहीत। योगायोगाने त्यांचा जन्मही कुंभार वंशी झालेला। बालपणापासूनचे संस्कार याच मातीचे, त्यामुळे अखेरपर्यंत ते या माती कामाशी संबंध ठेवून राहिले। जन्मभर त्यांनी कुंभार काम केले। शिक्षित समाज अकारण आरोप करतो संतांनी समाजाला निष्क्रिय केलं, पण संत कधीच असं म्हणाले नाहीत की काम सोडून भक्ती करा। त्यांनी स्वतः कधी आपल्या कामाला सोडलं नाही, उलट भक्तीला त्यांनी आमच्या आचरणाशी जोडलं। संसारात राहून परमार्थ होतो, प्रपंच सांभाळून परमार्थ सांभाळता येतो, पण तो कशा प्रकारे, हाच आदर्श त्यांनी समाजाला घालून दिला। हाच आदर्श त्यांनी सर्वसामान्य माणसासमोर ठेवला। संत गोरा कुंभार या कृष्णधवल जुन्या चित्रपटात काकांच्या मुखी गदिमांनी लिहिलेली एक गीतरचना येते। तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम। देह प्रपंचाचा दास आहे, त्यानं सुखानं काम करावं। इथे सुखे हा शब्द महत्वाचा आहे। सुखानं, समाधानानं आम्ही आमच्या कर्माशी प्रामाणिक असावं। फक्त तेव्हा त्याचं रूप, त्याचं नामस्मरण राहावं, ज्यानं आचरणाची शुद्धता टिकून राहते। वारकरी संतांनी आपल्या कामातही ईश्वर पाहिला। कांदा मुळा भाजी त्यांना अवघी विठाबाई म्हणून पाहता आली। याला कारण त्यांचा स्वतःचा कर्मसिद्धांत, कर्मनिष्ठा, कर्मयोग। गोरोबा काकाही अभिमानानं सांगतात, केशवाचे ध्यान धरुणी अंतरी, मृत्तिके माझारी नाचतसे। अरे, मी कुंभार आहे तेव्हा माती तुडवणे, मडक्यांसाठी योग्य असा चिखल तयार करणे माझे काम आहे। त्यासाठी आम्ही भिजवलेल्या मातीत नाचलो। जीवित कार्य म्हणून आम्हाला आमचं काम करावं लागतं, ते कर्तव्य आहे आमचं। फक्त या मातीत नाचताना, दैनंदिन काम करताना त्या प्रभूचं ध्यान माझ्या अंतरी स्थिरावलं होतं, असं गोरोबा काका म्हणतात। माझी कामावरही निष्ठा होती आणि नामावरही निष्ठा होती, हे त्यांचं म्हणणं। वर्क इज वर्शिप असं आम्ही नुसतं म्हणतो। गोरोबा काका हे वाक्य प्रत्यक्षात जगले। संत या पद्धतीनं आयुष्यभर वागले, अगदी अखेरपर्यंत।
जीवनाच्या कोणत्याच टप्प्यावर त्यांची भक्ती पलायनवादी नाही. अखेरपर्यंत ते आपल्या कर्माशी बांधील व एकनिष्ठ होते. उलट व्यवसायानं कर्मानं निर्माण झालेले श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे निकष त्यांनी संपवले. ऊच नीच काही नेने भगवंत असं म्हणत त्यांनी हा ऊच नीच भावच संपवला. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, किंवा आला भागासी तो करी व्यवसाव परी राहो भाव तुझे पायी. हा साधा सरळ सोपा मार्ग त्यांनी स्वतः अनुसरला आणि याच मार्गाने चालण्याची त्यांनी समाजाला प्रेरणा दिली. स्वतःचा व्यवसाय व वंश सांगताना त्यांना कधीही संकोच वाटला नाही. त्यांनी याची कधी लाज बाळगली नाही. गोरोबा काका एका अभंगाची सुरुवात करतानाच म्हणतात, देवा तुझा मी कुंभार. मी कुंभार आहे देवा. कुंभार काम हे माझे कर्म आहेच. किंवा कुलालाचे वंशी जन्मले शरीर असे स्पष्टपणे सांगताना माझा देह कुलाल वंशात जन्मला, हे कबूल करायला काकांना काही वाटत नाही. मी कुलाल वंशात जन्मलो असं ते गौरवानं सांगतात. शिवाय हे जवळपास सर्वच संतांनी सांगितलं आहे. सावतोबा म्हणाले, आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. नरहरी सोनार म्हणाले, देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. सेना महाराज म्हणाले, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. संत चोखोबा म्हणाले, जोहार मायबाप जोहार तुमचे महाराचा मी महार. नामदेवराय म्हणाले, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. कान्हो पाठक म्हणाले, कान्हो जन्मुनी या उत्तम कुळी केली संसाराची होळी. रोहिदास महाराज म्हणाले, जाती ओछी पाती ओछी ओछा जन्म हमारा. राजा राम की सेवन कीन्ही कही रोहिदास चम्हारा. या न्यायानं गोरोबा काकाही मी कुलाल वंशी आहे हे सांगतात. पण याचाही नेमका अर्थ आम्हाला घेता आला नाही का असा प्रश्न पडतो. कारण आज आमच्याकडे राष्ट्रपुरुष आणि संतांनाही जातीच्या चौकटीतून पाहिले जातीये. त्यांना जात सांगताना समाजातला संकोच व श्रेष्ठ कनिष्ठ भाव संपवायचा होता. आम्ही सगळे एका प्रभूची लेकरं म्हणून त्यांना भेददृष्टी नाहीशी करायची होती. आज त्यातून भेददृष्टी हेतुपूर्वक निर्माण केली जाते, हे दुर्दैव आहे. मी त्या संताच्या महात्म्याच्या वंशात जन्मलो याचा मला स्वाभिमान असणे मान्यच. मानवी स्वभावातली ही सहजता सहज भावना आहे. पण यातून कट्टरवाद जन्म घेत असेल त्यांना आम्ही केवळ आमच्या जाती धर्मापुरते सीमित करत असोत तर ते संत राष्ट्रपुरुष आम्हाला योग्य रीतीने कळलेच नाहीत असं खेदानं म्हणावं लागेल. संत गोरोबा काका म्हणतात खरे, देवा तुझा मी कुंभार. यात कुंभार हा शब्द महत्वाचा आहेच, पण तेवढाच महत्वाचा शब्द आहे तुझा. देवा मी तुझा आहे, कुंभार आहेच, पण अगोदर तुझा आहे. या अभंगातल्या शब्दांच्या क्रमाची योजना पहा. देवा तुझा मी कुंभार, अगोदर तुझा शब्द आला, मग कुंभार शब्दाचे नियोजन केले गेले. मी कुंभार असूनही अगोदर तुझा आहे, त्यामुळे तुझे असणारे सर्व माझेच नव्हेत का? तिथे वंश का पाहायचा? कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कुलाल वंशात माझा देह माझे शरीर जन्मले, पण त्यापेक्षा पुढचे चरण महत्वाचे आहे. तो गोरा कुंभार हरिभक्त. पण माझी ओळख विचाराल तर तो हा गोरा कुंभार हरिभक्त आहे. त्यामुळे हरिभक्त असणारे आम्ही सर्व एकच तर आहोत. सरितेचा ओघ सागरी अटला या अभंगात ते नाही दिवस राती नाही कुळ याती असं म्हणतात. विदेही अवस्था सांगताना ते म्हणतात की मला दिवस रात्रीचे जसे भान राहिले नाही तसे नाही कुळ याती. माझे कुळ कोणते, माझी जात कोणती हाही विषय संपला. मी यात गुंतलोच नाही. याती कुळ माझे गेले हरपोणी. श्रीरंगा वाचुनी आणू नेणे अशीच माझ्या जगण्याची स्थिती होती.
या विचारधारेचे बीजारोपण वैष्णव धर्मात त्या काळातल्या सर्व संतांनी केले हे फार महत्वाचे होते. हीच विचारधारा प्रवाहित होत होत पुढे आली आणि याच परंपरेचे शीर्षस्थान अगदी कलश शोभणारे तुकोबा म्हणून गेले. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. संत जाती धर्मा पलीकडले गोरोबा काका आणि त्यांची परंपरा सुद्धा आजवर हे जपत आली आहे. तेरणीच्या परिसरापासून समस्त भागवत धर्म किंवा वैष्णव परंपरेतील पायिकांच्या मुखी संत गोरा कुंभार असा शब्दही नाही. आपणा सर्वांसाठी ते गोरोबा काका आहेत. काकांची महिनावारी वद्य एकादशीसह समाधी सोहळ्याची म्हणजे पुण्यतिथी उत्सवाची मुख्य यात्रा काही लाख लोक दर्शनासाठी येतात, जे सर्व जाती धर्माचे आहेत. मागील काही शतकांपासून तेरमध्ये अनेक घरातल्या गृहिणी स्वयंपाक करताना पहिली भाकरी व भाजीची पहिली पळी काकांचा नैवेद्य म्हणून बाजूला काढून ठेवतात आणि गोरोबा काकांच्या समाधी मंदिरातून काही पाट्या गावात फिरत हे अन्न एकत्रित करून मंदिरात आणतात, जे सर्वांना दिले जाते. इथे आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे या अन्नपूर्णा अनेक जाती धर्माच्या आहेत आणि नंतर ज्यांना हा प्रसाद दिला जातो त्यांनाही जात विचारली जात नाही. गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्यात सोबत असणाऱ्या मशालीवर तेल अर्पण करण्यासाठी काही मुस्लिम स्त्रिया येतात. मुस्लिम बांधवही काकांचे स्वागत करतात, पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हे मी स्वतः पाहत असतो. परतीच्या प्रवासात कुणी तांबोळी नावाचा मुस्लिम ग्रहस्थ पालखी सोबतच्या वारकऱ्यांना भोजन देतो. गोरोबा काकांचा विचार अशा प्रकारे झिरपत इथपर्यंत आला आहे. वारकरी परंपरेच्या लोकांना हे सगळं ठाऊक आहे. इतरांसाठी हे मी हेतुपूर्वक सांगतो आहे. हा विचार आमच्या आयुष्यात उतरला पाहिजे. संत विचार आणि ईश्वरी सत्ता माणसात भेद पाहत नाही. जे भेद करतात त्यांना ईश्वर, अल्लाह, वाहेगुरु कळलाच नाही असं मी म्हणेन. असं म्हणतात एक फकीर पायी यात्रा करत जगन्नाथपुरीमध्ये पोचला. जगन्नाथाचे दर्शन घ्यायचे होते. त्याची पाऊलं पुढं पुढं पडू लागली. मन अधीर झालं. एका एका पाऊलानी मंदिर जवळ येत होतं. पण मंडळी, फकीर होता न. रस्त्यात माणसं आडवी झाली. त्याला पुढं जाऊ देण्यास मज्जाव केला गेला. तो विनवणी करत होता, पण मुस्लिम थांबवलं गेलं. वेळ पुढे पुढे जात होता. सायंकाळ उलटून गेली होती. रात्र झाली. जगन्नाथाची शेज आरती, शयन आरती केली गेली आणि मंदिराची द्वारं बंद झाली. आता मात्र धीर सुटला. हा फकीर अगदी सपशेल खाली बसला. धुळीमध्ये, मातीमध्ये, रस्त्यावरती. पण खाली बसला आणि अंतःकरण बोलू लागलं. मनातली तळमळ बोलू लागली. दर्शनाची ओढ बोलू लागली. अगर तू सबका नाथ, जग का नाथ, जगन्नाथ है तो तुझे मुझे दर्शन देना पड़ेगा. सुन रहा है तू? सुन, इतनी दूर से आया हूं और सही में अगर तू सबका नाथ है, पूरे जग का नाथ है, जगन्नाथ है, तो तुझे मुझे दर्शन देना पड़ेगा. आणि मंडळी, दारं उघडली गेली. मंदिराची द्वारं खुली झाली. दर्शन घडलं. ईश्वरी सत्ता भेद करत नाही. आणि ईश्वरी सत्ता जशी भेद करत नाही तसे संत भेद करत नाहीत. असं म्हणतात बुद्ध रस्त्याने चालले होते. दुपारची वेळ, उन्हाळ्याचे दिवस, तहान लागलेली. पाणी हवंय, कुठं मिळेल पाणी? पण अचानक एक पाणवठा दिसला. एक छोटीशी बालिका, एक लहान मुलगी त्या पाणवठ्यावरती पाणी भरत होती. बुद्ध तिथपर्यंत चालत गेले. त्या मुलीकडे पाहून म्हणाले, बाळा, मला पाणी हवंय रे, पाणी देशील? त्या मुलीनं आपली भरलेली घागर, छोटीशी कळशी, जे असेल ते
बुद्धांच्याकडे नेली. ती बुद्धांना पाणी देऊ लागली, पण तेवढ्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं. ती अचानक थांबली. ती थोडीशी दचकली होती. मनात कदाचित थोडासा संकोच निर्माण झाला होता. ती थांबली आणि बुद्धांकडे पाहू लागली. बुद्ध म्हणाले, बाळ, काय झालं? देतेस ना पाणी? त्यावेळेला ती मुलगी म्हणाली, भगवन, मी पाणी देते, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी लागेल. मी एका हीन कुळामध्ये जन्म घेतला आहे. मी एका दलिताची कन्या आहे. माझ्याकडून पाणी घेऊन जर काही अयोग्य घडणार असेल तर मी आपणाला पाणी नाही देणार. भगवान बुद्ध म्हणाले, बाळा, मी तुला केवळ पाणी मागितलं आहे, तुझी जात नाही मागितली. दे बेटा पाणी. साधू भेद करत नाही, संत भेद करत नाहीत. गोरोबा काकांची परंपरा भेद करत नाही. कोणत्याच संताची परंपरा भेद करत नाही. माणसांना जोडण्यासाठी संतांनी आयुष्य घालवलं. त्यात त्यांनी धर्म, पंथ, जाती, कुळ, वर्ण, वंश असा कुठलाच भेद पाहिला नाही. नव्हे तर चराचरात त्यांना ईश्वर दिसला. त्यामुळे माणसातल्या देवत्वाला साध घालण्यासाठी त्यांनी अट्टहास केला नसता तरच नवल. यासाठी त्यांनी धर्मासही नवे वस्त्र परिधान करविले. यज्ञ यागातून साध्या सोप्या नाममार्गापर्यंत समाजाला करंगळीला धरून आणल्याप्रमाणे झाले. वाममार्ग लागू नये म्हणून नाममार्ग दिला गेला आणि एकूणच परमार्थ सोपा केला. सर्वसामान्य माणसांसाठी सहजता हाच धर्म झाला. तुम्ही बघा ना, पूर्वी देवतांचे दर्शन दुरून होते, संतांचा देव जवळ बोलवितो होता. त्याच्या पायाला स्पर्शच काय, पण त्या काळी त्याची गळा भेटही घेता येत होती. त्याला आलिंगन देता येत होते. तत्पूर्वी सर्वसामान्य माणसाला तीर्थयात्रेस जाणे कठीण होते. अट्टहास परवडणारा नव्हता. संतांनी पायीवारीचा नवा पायंडा निर्माण केला. सहजता आली. मोठमोठ्या पुष्पहारांची जागा सहज उपलब्ध असणाऱ्या तुलसी दल माळेनं घेतली. प्रत्येक अंगणात तुळस होती. चंदनाचे लेप बाजूला झाले. साधा गोपीचंदन टिळा किंवा भाळी बुक्का आला. कोळसा कुटला तरी बुक्का तयार. सोपे केले गेले. 56 भोग राहू द्या, लाहीचा प्रसाद झाला. देवभाषा संस्कृत लोकभाषा राहिली नाही, तर त्यांनी प्राकृत भाषेचा आधार जनसामान्याच्या हितासाठी घेतला. माय मराठीतले त्यांचे वाङ्मय वाचण्याचा अधिकारही सर्वांना होता. आभूषणांना संकोच वाटला. ती स्वतःहून बाजूला झाली, कारण तुळशी माळा गळ्यात आली. जुनी माणसं आजही तुळशीची काष्ट रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यांना घासून घेतात व अडकित्यानेच त्याची मणी करून माळ गळ्यात परिधान केली जाते. परमार्थ सोपा झाला. हेतुपूर्वक तो सहज केला गेला. यात कट्टरवाद नव्हता. संतांनी या बाह्य साधनांनाही प्राथमिक पायरी मानले. आध्यात्मिक उन्नतीची अपेक्षा केली. साधुत्व, गंध, वेश, माळ केवळ यांच्या मर्यादेत नाही, तर ते आचार विचारांशी जोडलेले आहे हे स्पष्ट केले गेले. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. एवढी स्पष्टता त्यांच्या विचारामध्ये होती. गंध, वेश, माळ यामागे सुद्धा एक विचारधारा होतीच, पण हे म्हणजे सर्व काही नाही, याबद्दल सुद्धा त्यांनी परखडपणे सांगितले. संत नामदेवरायांना उद्देशून लिहिलेल्या अभंगात गोरोबा काका अगदी थेट बोलून जातात. कासयास भाऊ घालशील माळ, तूज येणेविन काय काज. ही सगळी तर बाह्य लक्षणं, त्याचं कितीसं महत्व. अंतरीची चेतना प्रज्वलित व्हावी, जागृतीचं स्वप्न सत्यात यावं, हे साधकासाठी आवश्यक. हा विचार ते देतात. मन शुद्धतया काय करसी माळा, मंडित सकळा भूषणाशी. ज्याचे मन शुद्ध आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असली नसली तरी त्याचे एवढे काय. भक्ती, ज्ञान, वैराग्य, समर्पण, करुणा ही खरी आभूषणं आहेत.
ज्यांनी आपण मंडित असावं अशी भावना व्यक्त केली गेली. गोरोबा काका या अभिनव धर्मक्रांतीच्या इमारतीचा पाया झाले होते, ज्यामुळे एक नवी विचारधारा व प्रबुद्ध असा नवा समाज घडविण्याचे बीजारोपण केले जात होते असेच म्हणावे लागेल. आज समाजाला या विचारधारेचे चिंतन मनन करण्याची गरज आहे. यातच समाजहित आणि देशहित आहे. आमची मनं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शुद्ध सात्विक आचार विचारांना महत्त्व देणारी बनली पाहिजेत. कदाचित संतांना हे अपेक्षित होते, कदाचित संतांना आम्हाला हे मार्गदर्शन करायचे होते. मंडळी, या भागापुरते थांबूया. पुढच्या आणि अंतिम भागात भेटूच. रामकृष्ण हरी.